आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता भावना ही आनंदीला शोधत असते. तिला असं वाटत असतं की खाली कोणीतरी उडी मारली आहे. आनंदीने तर मारली नसेल ना, असं आता तिला मनातून वाटत असतं. आणि तेवढ्यातच ना निलंबरीने जोरात येऊन तिला ढकललेलं असतं. तर तिचं पोट ना त्या विहिरीजवळ आपटलेलं असतं. त्याबरोबर ती ओरडल्यावर सगळीजण बाहेर येतात. नेमकं काय झालं आहे ते बघायला. जेव्हा आता सगळीजण बाहेर येतात आणि पाहतात तर काय, इकडे भावनाच्या पोटाला लागलेलं असतं. मग भावनाला सिद्धू विचारतो, ऑल ओके ना. तिला आता कसं कसं तो आतमध्ये घेऊन जातो. तेवढ्यातच आनंदीसुद्धा आलेली असते. आनंदीसुद्धा आता म्हणत असते की काय झालं आहे. आणि असं बोलूनच ना ती आता त्याशी बोलायचा प्रयत्न करते, तर वीणा तिला सावरते. दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की लगेचच सिद्धू बाहेर आलेला असतो. तर आजी म्हणत असते की बघ, नाही तर आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. त्यावर सिद्धू म्हणतो की भावना आता ओके आहे, डॉक्टरांकडे घेऊन वगैरे जायची गरज नाही. तर लक्ष्मी आता देवाकडे प्रार्थना करत असते की हे सगळं काय चाललंय देवा, म्हणजे एकावर एक संकट तर येतच आहेत. आणि त्यामुळेच ती आता देवाजवळ हात जोडत असते. इकडे आता निलांबरी आणि आजीचा पुन्हा एकदा एक प्लॅन फ्लॉप झाला आहे की काय, असंच त्यांना वाटत असतं. कारण आता त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी असतात त्या त्यांच्या हातात ना गेलेल्या आहेत, ही गोष्ट आता त्यांना कळलेली असते. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की श्रीनिवास आता आजीच्या बरोबरीला बसलेले असतात आणि आजीला आता ते सांगत असतात की काय करायचं गं, खरंच ना आता लग्नही आलं आहे आणि सगळ्या काही गोष्टींबद्दल ते आता बोलत असतात. आणि तेव्हाच ना तिथे जानू आलेली असते आणि जानूला थोडं विचित्र वाटत असतं आणि त्याचसाठी ती आलेली असते. जानू आता म्हणत असते आपल्या बाबांना की मला जरा सांगा ना, माझं वागणं तर बरोबर आहे ना, म्हणजे माझा होणारा नवरा जयंत कानिटकर यांच्यावर मला थोडा संशय येतोय, कारण त्यांच्याबद्दल अजून मला काही गोष्टी जाणून घेण्याविषयी वाटत आहेत, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी ती बोलून दाखवते ना, तेव्हा मात्र आता त्यांना तर धक्काच बसलेला असतो. आणि ते म्हणत असतात की तू असा कसा विचार करतेस, नेमकं काय झालं आहे. त्यावर मात्र आता मला मनामध्ये असं कुठेतरी वाटतंय की त्यांच्याबद्दल अजून काही माहिती असायला हवी का मला. मग आजी थोडी विचित्रपणा करत लागते, म्हणजे आजीला माहिती आहे ना की नेमका तो माणूस कसा आहे ते. आणि त्यामुळेच ना आता आजी जी आहे ती मात्र आता या सगळ्या काही गोष्टींमध्ये हायपर होत असते. आणि जेव्हा आजी हायपर होते ना, तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कळत असतात. आणि तेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा आजी विचित्रपणाने करत असते ना, तेव्हा श्रीनिवास यांना वाटतं की आजीला गोळ्या नाही दिल्या आहेत, म्हणूनच मग आता आजीला गोळ्या द्यायला हव्या, म्हणून ते लगेच बाहेर जातात. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सिद्धू आणि भावना हे दोघंही जण बोलत असतात. आणि जेव्हा ते दोघंही जण बोलत असतात ना, तेव्हा त्यांची चर्चा सुरू असते. त्यांना आता हेच वाटत असतं की हे सगळं कोणी केलं. तर आता भावना म्हणत असते की मला वाटत नाही निलांबरी वहिनी किंवा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आजीने केल्या असतील. मग काय वाटतंय तुला, कोण असेल या सगळ्याच्या मागे. मग तेवढ्यातच ना आनंदी तिथे आलेली असते. आणि आनंदी जेव्हा तिथे येते ना, तेव्हा आता ती आता निलांबरीबद्दल सांगू लागते. म्हणजेच निलांबरी काकीने मला विचारलं होतं की तुझ्या आईला पोहता येतं का. मग ही गोष्ट जेव्हा आता भावनाला समजते, तेव्हा भावना आणि सिद्धूच्या लक्षात येतं की नक्कीच या सगळ्याच्या मागेच आता निलांबरी वहिनी असू शकतात. मग आता सिद्धू खूप जास्त खवळलेला असतो. सिद्धू म्हणत असतो की बघितलं ना, मी तुला सांगत होतो या लोकांवर विश्वास ठेवू नकोस, पण तुला या लोकांवर खूप जास्त विश्वास होता. मी ह्यांना ओळखतो ना, आता मी काही ह्यांना सोडत नसतो. नाही ना त्यांना तुमच्यासमोर सगळ्यांसमोर माफी मागायला लावली तर बघ. असंही आता तो बोलत असतानाच इथे भावना म्हणत असते की जे काही कराल ना ते प्लीज नीट करा, व्यवस्थित करा, असं देखील आता सांगितलं जातं. इकडे आता सगळे कार्यक्रम होणार असतात आणि त्यासाठी पहिल्यांदा असतो मेहंदीचा कार्यक्रम. मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये सगळीजण बसलेली असतानाच आता कोणाची जास्त मेहंदी लागणार, म्हणजेच त्या व्यक्तीचं त्या याच्यावर प्रेम आहे, म्हणजे त्यांचे नवरे त्यांच्यावर प्रेम करतात असं समजायचं. दुसरीकडे भावना आता जानूला सांगत असते की तुला ना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात बघ. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की तुला आता वेगवेगळे उखाणे घ्यावे लागणार आहेत, त्यामुळे उखाणे पाठ करून ठेव.
तर जयंत म्हणत असतो की त्याची काळजी करू नकोस, उखाण्यांची मला माहिती आहे ना, यामध्ये तुला जमू शकतात आणि एकच उखाणा सारखा सारखा घेतला तर चालेलच की, असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा जयंतला सांगितलं जातं की नाही या अशी चीटिंग चालणार नाही, वेगवेगळे उखाणे तर घ्यावेच लागतील असंही आता म्हटलं जातं. मग इकडे भावना जानूला म्हणत असते की काही चालणार नाही हां, तुला काही झालं तरीसुद्धा उखाणे तर घ्यावेच लागणार आहेत. आता मेहंदीचा प्रोग्राम असतो आणि त्याचसाठी सगळ्यांची तयारी असते. म्हणजेच त्या मेहंदीच्या प्रोग्राममध्ये कोणाच्या हातावरची मेहंदी रंगणार, त्याचसोबत कोण आता कोणत्या टीममध्ये आहे. कारण आहे ना, खरं तर जयंतच्या फॅमिलीमध्ये कोणीही मेंबर्स नसतात. मग एक एक करून प्रत्येकजण टीम पाडतात की कोण कोणाच्या टीममध्ये जाणार आहे. जयंतच्या टीममध्ये घरातली सगळीच जणं जातात, तर विश्वा मात्र जानूच्या टीममध्ये असतो. जानू आता छान तयार होत असते मेहंदीच्या कार्यक्रमासाठी. त्याच वेळेला जानूची मैत्रीण जी आहे ती जानूला डायरेक्टली जानू असं म्हणते. त्यावर जानू तिला म्हणते की ठीक आहे, आपण सेम एजचे आहोत ना, तर तू मला जानू बोलशील तर काही हरकत नाही. आणि तेव्हाच ना आता जानू तिला म्हणत असते की मी दोघं रिलेशनशिपमध्ये आहात का, म्हणजे तिच्याबरोबर तो येणारा मुलगा आणि ती. त्यावर मात्र ती म्हणते की नाही नाही, असं आमच्यात काहीसुद्धा नाही. त्यानंतर मात्र आता तो मुलगा जो आहे ना, तो म्हणजे जानूचा मित्र आहे आणि विश्वाचा सुद्धा, आणि तो हे सगळं काही पाहतो आणि त्याने आता ठरवलेलं असतं की सगळं काही जाऊन विश्वाला सांगायचं. विश्वाचं आधीच वेगळं प्लॅनिंग असतं आणि त्याचसाठी विश्वा तयार असतो. विश्वाला आता तो येऊन सांगतो की झालं आहे सगळं, आता आपल्याला आपल्या पद्धतीने काम करावं लागणार आहे. मग आता विश्वा म्हणत असतो की मी आता तिला मेसेज करतो, तिला मेसेज दिसला मोबाईलमध्ये का तिला तो मोबाईल बघायला सांगायचा, कळलं ना. मग आता तो मित्रही म्हणत असतो की हो हो मी तिला सांगतो, काळजी करू नकोस. दुसरीकडे विश्वाकडे एक मोबाईल असतो आणि त्या मोबाईलवर ना विश्वाने आता एक मेसेज केलेला असतो आणि विश्वा जेव्हा मेसेज करतो ना, तेव्हा इथे जानूचा मेसेज टोन वाचतो. मग जानूला मुद्दाहून चिडवलं जात असतं. जानूला आता सांगितलं जातं की बघ बघ, तुझ्या हिरोचा बहुतेक मेसेज आलेला आहे. पण ती म्हणत असते की नाही, जयंत सरांचा मेसेज आलेला असेल, मग काय करणार आहेस, जयंतचा मेसेज आला असेल म्हणून मुद्दाहून जानू मोबाईल बघायला जाते. पण जयंतचा मेसेज नाही तर एका माणसाचा मेसेज आलेला असतो की मॅडम तुम्ही मला बाहेर येऊन भेटा, मी तुम्हाला सगळ्या काही गोष्टी सांगतो, जयंत नेमका कसा आहे ना ते, असं देखील आता म्हटलं जातं. म्हणूनच आता जानू जी आहे ती पटकन बाहेर जाते. जानू जेव्हा आता बाहेर जाते ना, तेव्हा गाडीकडे एक माणूस ऑलरेडी थांबलेला असतो, जो की वॉचमॅन म्हणून जयंतच्या घरात आधी काम करत होता. आणि तो तिथे जेव्हा थांबलेला असतो तेव्हा मात्र आता जानू त्याला म्हणत असते की मला तुम्ही बोलवलं का, काय बोलायचं आहे बोला. आणि त्याच वेळेला जेव्हा आता बोलवलं जातं ना, तेव्हा आता तो म्हणत असतो की मला ना तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही जयंतसोबत लग्न करू नका. जयंत हा बेकार माणूस आहे, तुम्हाला माहीत नाही आहे पण मी सांगतो, तो ना स्वतःला स्वतः शाणा समजतो आणि तो माणसांना खूप जास्त त्रास देतो. त्याने मलाही याआधी त्रास दिला आहे, तुम्हाला मी दाखवू शकतो. मग आता जानू जी आहे ती जयंतबद्दल काहीसुद्धा ऐकून घ्यायला तयार नसते. ती म्हणत असते की कशावर ना तुम्ही या सगळ्या काही गोष्टी खऱ्या सांगतायत, माझा तुमच्यावर विश्वास नाही, असं देखील आता म्हटलं जातं. तेव्हाच ना आता तो माणूस आपलं शर्ट वगैरे काढून जानूला रस्त्यावरच त्याच्या अंगावर असलेल्या खुणा दाखवतो आणि तो म्हणत असतो की बघा, मी त्यांच्या घरामध्ये वॉचमॅन म्हणून काम करायचो आणि त्याने मला सुद्धा सोडलं नव्हतं. या सगळ्या गोष्टी आता जानूला तो दाखवत असतो. दुसरीकडे घरात आता जानू कुठेच नाही आहे, म्हणून सगळीजण विचारत असतात की जानू नेमकी कुठे गेली आहे. असंही आता म्हणत असतानाच जण जानूला इकडे तिकडे शोधत असतात. जानूला जेव्हा सगळीजण इकडे तिकडे शोधतात ना, तेव्हा जयंतला डाऊट येतो की जानू नेमकी कुठे गेली असेल, माझ्यासाठी काही सरप्राईज वगैरे आणायला गेली असेल का, असंही आता वाटत असतं. मग नंतर तो म्हणतो की विश्वाने तर कुठे काही केलेलं नसेल ना, असाही विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. प्रत्येकजण इकडे तिकडे आता शोधाशोध करत असतात आणि त्याच वेळेला विश्वाला सुद्धा विचारलं जातं की तू कुठे बघितलं आहेस का जानूला. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी तर आतमध्येच आहे कधीपासनं, मला नाही माहिती, आणि तिथं तयार होत होती ना, असं देखील आता म्हटलं जातं. त्याच वेळेला जयंतसुद्धा स्वतःहूनच विचारायला येतो की कुठे आहे जानू. तो म्हणतो मला काय माहिती. तर आता जयंत जो आहे त्याचा एक जो ड्रायव्हर आहे तो बाहेर जयंतला गाडीची चावी देतो आणि जयंतसमोर तो एकदमच चांगलं वागत असतो. म्हणजे जयंतला तो म्हणत असतो की साहेब तुम्ही आहात ना, म्हणून आज माझी मुलगी एकदम व्यवस्थित आहे, तुम्ही जर असा खर्च केलाच नसता ना,
तर मी विचारसुद्धा करू शकत नाही की माझ्या मुलीला काय झालं असतं. खरंच तुम्ही अगदी देव माणूस आहात असं देखील आता तो जो ड्रायव्हर आहे तो बोलत असतो. आणि तेव्हा ना खिशातले पैसे काढून लगेचच जयंत अजूनच त्याला पैसे देतो. आणि हे सगळं बघून ना आता कुठेतरी असं वाटत असतं जानूला त्या वॉचमॅनने सगळं सांगितलेली गोष्ट खरी आहे. आणि त्यानंतर जेव्हा जानू त्याला समोर दिसते तेव्हा जानूला तो विचारतो की अगं तू कुठे गेली होतीस. त्यावरती म्हणते की ते काही उपयोगाचं नाही आहे, चला आपण जाऊया असं बोलून ती आता त्याला घेऊन जाते. तर दुसरीकडे आता जानू तर आलेलीच असते. मग चला मेहंदीला सुरुवात करूया. मेहंदीच्या प्रोग्राममध्ये आता असं ठरलेलं असतं की प्रत्येकाच्या हातावर आता त्यांच्या त्यांच्या बायकोचं नाव लिहिलं जाईल आणि मग तुम्ही ते बायकोचं नाव शोधून काढायचं आहे. बायकोचं नाव शोधून काढायचं असतं. मग सगळ्यांमध्ये शर्यत लागते की कोण करणार. मग आता भावना आणि जानूला माहिती असतं की त्यांचे बाबा या सगळ्यामध्ये माहीर आहेत, ते तर लगेचच हे काम करू शकतात, हेही त्यांना पूर्ण कॉन्फिडन्सने माहिती असतं. तर इकडे मात्र तुम्हा लोकांना फक्त नावं शोधायचं नाही आहे, आता त्या मेंढ्यासुद्धा काढतायत म्हटल्यावर तुम्हाला आता त्यांना जे काही हवं ना ते सुद्धा सगळं काही द्यावं लागणार आहे. म्हणजेच त्यांना ज्या काही गोष्टी लागणार आहेत. मग इकडे जानूला पाणी हवं असतं म्हणून जानू पाणी मागत असते. अगदी पेल्यातलं पाणी संपलेलं असतं. जयंत इतका त्या रमलेला असतो ना जानूमध्ये की तो पेलासुद्धा बाजूला करत नाही. त्यावर लक्ष्मी मुद्दामून मजा घेत असते. इकडे मात्र विश्वाला त्रास होत असतो. तर दुसरीकडे मात्र भावनाच्या हातावर मेहंदी काढत असतानाच ना भावनाला सिद्धू भरवत असतो. सिद्धू जेव्हा भावनाला भरवतो ना तेव्हा खूप मोठमोठे घास भरवत असतो. तर भावना म्हणत असते की अहो बायाला भरवताय तर हळू. मग आता तो छोटे छोटे घास भरवतो आणि मग काय, मग तुमच्या बायाला सुद्धा हो हो माझ्या बायाचं आणि तुझं पोट भरलं ना असंही विचारल्यानंतर जानू मुद्दामून मजा घेत असते. जानूला आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या दिसत असतात. त्यामुळे जानू खूपच जास्त खुश असते. तर इकडे आता जी वीणा असते ना ती सुद्धा हाक मारते, पण वीणाला काही झालं तरीसुद्धा पाणी हवं असतं आणि ती म्हणत असते की फक्त तुम्ही ना लक्ष ठेवा बरोबर. तर इकडे आनंदीला काहीतरी सांगायचं असतं भावनाला, म्हणून ती भावनाकडे आलेली असते भावनाशी बोलायला म्हणून. पण इथे भावना कुठे बोलते, भावना आता तिची एक कहाणी सांगत असते जी की जानूच्या लहानपणीची आहे. जानूच्या लहानपणीची गोष्ट सांगत असताना ती आनंदीला नाही असं म्हणते, थांब जरा मी बोलते आहे ना. मग वाईट वाटतं बिचाऱ्या या आनंदीला. आनंदी आता नाराज होऊन बाहेर निघून जाते. आनंदी नाराज झाली आहे आणि भावना तिच्यावर ओरडली. हा एकच सुवर्णमध्य आता सादर पिलांबरी मुद्दामूनच ना आता भडकवायला म्हणून गेलेली असते. तिला आता भडकवायचं असतं बाहेर जाऊन इथे असणाऱ्या आनंदीला. आणि आनंदीला ती म्हणत असते की बघितलं, मला कळलं तुला आता या घरात कोणीही विचारत नाही आहे ना, मला येतायत गोष्टी लक्षामध्ये असंही आता ती म्हणत असते. ते काही ना तुझ्या आईला आता बाळ होणार आहे ना, म्हणूनच आता कोणीही तुझी काळजी करत नाही आहे असंही आता बोलल्यानंतर मात्र खूप मोठा धक्काच ना इकडे मात्र बसलेला असतो बिचाऱ्या या आनंदीला. मग आनंदी म्हणत असते म्हणजे माझ्या आईला माझ्याबद्दल आता काहीच वाटत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला. हो हो तुझ्या आईला आता तुझ्याबद्दल काही वाटत नाही आणि म्हणूनच तर तुझ्या आई तुझ्याकडे लक्ष तरी देते का, त्यांना फक्त आता नवीन येणाऱ्या बाळाबद्दलच वाटतं. मग इकडे आता प्रोग्राम सुरू असतो की हातात त्या मेहंदीवरचं नाव बघायचं. मेहंदीवरचं नाव ओळखायला सांगितलं जातं आणि जेव्हा नाव ओळखायला सांगितलं जातं ना तेव्हा मात्र आता इकडे तिकडे सगळीजणं नाव शोधत असतात. मग जयंत म्हणत असतो की नेमकं नाव कुठे ठेवलं आहे, मला जरा सांगशील का, म्हणजे कुठे आहे ते नाव. मग तो इकडे तिकडे ते नाव शोधत असतो आणि तेव्हाच ना इकडे जयंतला नाव सापडतं. मग नाव सापडल्यानंतर तो बोलत असतो की हे काय, जे फॉर जयंत आणि जे फॉर जान्हवी बरोबर ना. सिद्धूने सुद्धा भावनाच्या हातावरचं नाव ओळखलेलं असतं. त्यानंतर आनंदी नसते, आनंदीच्या हातावर सुद्धा मेहंदी काढायची असते ना, म्हणूनच मग तो आता बाहेर जातो. बाहेर जाऊन बघतो तर आनंदी रडत असते. मग आनंदीला विचारलं जातं की काय झालं आहे. त्यावेळेला ती म्हणते की काही नाही, मला कोणीच विचारत नाही ना, भावना आईला सुद्धा मी नको आहे ना. असं कसं बाळा, तुला असं कसं वाटते की तुला कोणी विचारत नाही, हा तुझा गैरसमज आहे. असं काहीसुद्धा नाही, उलट भावना आईने तुला मेहंदी काढायला बोलवले, माझं एक काम आहे करशील का. मग ती आता त्याचं काम करायला तयार असते. मग ती आता विचारते की काय करायचं आहे. तर आता
सिद्धूने खूप छान अशी मेहंदी बनवलेली असते, कारण आहे ना त्याला काही झालं ना तरीसुद्धा या नीलांबरी आणि आजीला धडा शिकवायचा असतो आणि यासाठी त्याचे प्रयत्न आता सुरू असतात. इकडे नीलांबरी आणि आजी बसलेले असतात, कारण त्यांनासुद्धा कुठे यश येत नसतं. तेवढ्यातच त्यांच्याकडे आता आनंदी आलेली असते आणि त्यांना म्हणते की तुमच्यासाठी मी मेहंदीचा कोन आणला आहे, तुम्ही मेहंदी काढून घ्या ना, असं बोलून ती आता मेहंदीचा कोन त्यांच्यासमोर ठेवते आणि त्यांना मेहंदी काढायला सांगते. आणि जेव्हा त्यांना मेहंदी काढायला सांगते ना, तेव्हा त्या दोघीही जणी मेहंदी काढतात. आणि दुसरीकडे आता ती आतमध्ये जाते आणि सांगू लागते की सिद्धूला आपलं काम झालं आहे. सिद्धूही खूप जास्त खुश असतो. सिद्धू म्हणत असतो की चला, एकदाचं काम झालंय तर. मग आता इकडे त्या दोघीही जणी बघतात, तर त्या दोघींचेही हात ना अक्षरशः एकमेकांना बांधलेले असतात आणि त्यामुळेच ना एकमेकांना त्यांचे हात चिकटल्यानंतर त्या विचार करतात की आता काय करायचं. दुसरीकडे आता विश्वा त्या वॉचमॅनला भेटायला गेलेला असतो आणि विचारतो की आपलं काम झालं आहे का, आणि त्याच वेळेला आता त्याला सांगितलं जातं की हो, काम तर झालं आहे, पण त्यांचा माझ्यावर विश्वास नाही बसल्या. त्या उलट मला म्हणत होत्या की हे सगळं काय आहे म्हणून, म्हणजे त्यांना माझ्यावर विश्वास ठेवायलाच तयार नव्हत्या, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात ना, मात्र आता विश्वा विचारतो की काय करता येईल. त्याच वेळेला एक ऑप्शन आहे, त्यांच्या घराबाहेर ना काही ना कॅमेरेज होते, त्या कॅमेऱ्यामध्ये नक्कीच तुम्ही चेक करा ना, तेव्हा तुम्हाला समजेलच की ज्या काही गोष्टी आहेत त्यावर तो म्हणतो की हो, आता मला तेच करावं लागेल, पण तिथे असणाऱ्या वॉचमॅनला तुम्हाला आधी भेटावं लागेल, असं देखील तो आता म्हणत असतो. दुसरीकडे आता भावना जी आहे ती बाहेर रांगोळी वगैरे काढते आणि बाहेर तिने रांगोळी काढल्यानंतर आता तिला विचारत असते आनंदी की का गं, तू मला का नाही बोलवलं रांगोळी काढायला. त्यावर आता तिला सांगितलं जातं की बाया, मी काढली आहे रांगोळी, नको काळजी करूस, असं बोलून आता ती सावरून घेत असते. मग त्याच वेळेला आता तिकडे येऊन लगेचच ना नीलांबरी येऊन कान भरू लागते आणि नीलांबरी म्हणत असते की बघितलंस का, तुझ्याबद्दल ना काहीसुद्धा वाटत नाही. जर तिला वाटलं असतं ना, तिने तुला ही रांगोळी काढू दिली असती, पण आता तिने तुला रांगोळीसुद्धा काढू दिली नाही ना, यावरूनच बघ ना, तुला तर ती काहीच मानतच नाही, असंही आता म्हटलं जातं. मग आता आनंदीला राग येतो आणि आनंदी सगळी जी रांगोळी आहे ना ती विस्कटून टाकते. विश्वा आता इथे फोनवर बोलत असतो, तर जयंतला संशय येत असतो की विश्वाचं काहीतरी सुरू आहे, म्हणून जयंत विश्वाला मारत असतो. पण विश्वा त्याचा हात मध्येच धरतो आणि म्हणत असतो की आता काय झालं, आता तुझं तर लग्न होत आहे ना, मी यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम क्रिएटही करत नाही, मग आता घाबरायला झालं आहे का, कारण तुला तर माहिती आहे जानूला जरा जरी आठवलं ना तरी जानू तुझ्यासोबत लग्नाला तयार होणार नाही आणि मी सुद्धा त्या क्षणाची वाटच बघतोय, कधी एकदा या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याची. मग आता दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं जयंतला विश्वास सरळ सरळ धमकी देतच म्हणत असतो की तुझ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या लवकरच समजतील, म्हणजे ना तुला असं वाटत असेल की ह्या सगळ्या काही गोष्टींमधनं तू सक्सेस होशील, तर तसं नाही आहे. काही झालं ना तरी सगळ्याचा बदला तर मी घेणारच, असंही आता त्यानं म्हटलेलं असतं. त्यामुळे आता जो जयंत आहे ना तो घाबरलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं की ह्या विश्वाला कळलेलं आहे की काय, मी त्याच्या आईला मारून टाकलेलं आहे, असंही आता वाटू लागलेलं असतं आणि म्हणूनच तो त्याच्याकडे बघत राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल